Sir, if you want to live without fear, you must investigate your dependencies. Sir, I want to live without fear. पण मी हे कसं ओळखू की मी कुठे कुठे आणि कोणावर अवलंबून आहे? आणि मला हे सुद्धा वाटतं की मी प्रत्येक गोष्टीत इतरांपेक्षा कमीच आहे. एक न्यूनगंड मनात सतत असतो आचार्यजी, आणि मग तो भाव शेवटी मत्सरात परिवर्तित होतो. हे बघा, ज्या गोष्टी प्रकृतीने आपल्याला दिल्या आहेत त्यांना घेऊन कोणती तक्रार केली जाऊ शकत नाही, कारण त्यात आपला कसलाच सहभाग नाही ना आपला त्यात काही रोल आहे, ना योगदान आहे. आपल्या त्वचेचा रंग, आपली उंची, जेंडर, आपण कोणत्या घरात जन्माला आलो, या गोष्टी आपण ठरवल्या नाहीत ना, म्हणून त्यात काहीच करू शकत नाही. त्यामुळे या गोष्टींमुळे जर तुम्हाला तणाव येतोय किंवा मत्सर वाटतोय, तर याचा अर्थ ज्या प्राकृतिक गोष्टी आहेत त्यांच्याशी तुम्ही जास्त आयडेंटिफाईड आहात, त्यांच्याशी अधिक संलग्न आहात. कारण बघा, तुमची जी उंची आहे ती तुम्ही तर निवडली नव्हती ना. म्हणून जर तुम्ही परक्या गोष्टींशी आयडेंटिफाईड राहाल तर नुकसान होईल. आपल्याला फक्त त्या एका गोष्टीशी जोडून राहायचं आहे जिथे आपला अधिकार चालतो. आपला सगळा अधिकार कशावर आहे? आपल्या निवडींवर, आपल्या चॉईसवर. म्हणून तुम्ही त्या गोष्टींची काळजी करा ज्यांच्यावर तुमचं नियंत्रण आहे, तुमचा अधिकार आहे. तुमची चेतना आणि त्या चेतनेचे निर्णय यावर तुमचा अधिकार आहे, आणि चेतनेचं कामच आहे निवड करणं.